हे आकाशवाणीचं पुणे ब केंद्र आहे. FM बँड 101 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत विविध भारती. दुपारचे 12 वाजलेत. श्रोतेहो, घरंदाज सूर गायिका लता मंगेशकर यांनी गायलेल्या शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आता प्रसारित करणार आहोत. लेखिका आणि सादरकर्त्या प्रभा जोशी. घरंदाज सूर. श्रोते हो, नमस्कार. हम गवनवा न जैबे हो बिना झूलनी, हम गवनवा न जैबे हो बिना झूलनी, हम गवनवा न जैबे हो बिना झूलनी, बिना झूलनी, हम गवनवा होए, हम गवनवा न जैबे हो बिना झूलनी. श्रोते हो, मागच्या भागात लता मंगेशकर यांनी बंदिशीच्या नजाकतीने गायलेली शास्त्रीय रागांवर आधारित काही निवडक चित्रपट गीतं आपण ऐकलीत. शास्त्रीय संगीताचं सुगम रूप दाखवणाऱ्या या चित्रपट गीतांमधनं अभिजात संगीताच्या प्रचाराची आणि प्रसाराची मोठीच कामगिरी घडून आली. विविध राग रागिण्यांबरोबरच उपशास्त्रीय गायनाचे रंगही या चित्रपट गीतांमध्ये मिसळले. 1947 पासून पार्श्वगायन करणाऱ्या लताजींच्या संगीत कारकिर्दीतही अशी शेकडो गीतं आली. वंश परंपरेने आलेला शास्त्रीय गायनाचा वारसा, गुरूकडनं मिळालेली तालीम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रातल्या दिग्गजांच्या श्रवणातनं झालेलं शास्त्रीय संगीताचं आकलन, मिळालेली दृष्टी, यातून ही गाणी लताजींनी अत्यंत शैलीदार, रंगतदार पद्धतीने सादर केली. लताजींच्या शास्त्रीय रागांवर आधारित गीतांच्या आजच्या या अजून एका भागाची सुरुवात संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या एका रागमालेनी. सकल बन गगन पवन चलत पुरवाई रे माई, सकल बन गगन पवन चलत पुरवाई रे माई, रुत बसंत आई फूलन छाई बेलरिया, डार डार अम्बुवन की कोहरिया, रही पुकार और मेघवा बूंदन झरनाई, सकल बन गगन पवन चलत पुरवा आई रे. विकल मोरा मनवा उन बिन हाय, विकल मोरा मनवा उन बिन हाय, आए ना सजनवा, रुत बीत जाए विकल मोरा मनवा उन बिन हाय, विकल मोरा मनवा. भोर पवन चली बुझ गए दीपक, चल गई रैन सिंगार की, हो केस पे बिरहा की धूप ढली, हरियरी कली अखियन की, पड़ी कुम्हलाए विकल मोरा मनवा उन बिन हाय, विकल मोरा मनवा. मानवी भावभावना, निसर्ग, ऋतुचक्र याच्या व्यापक विचारातनं जन्माला आलेलं भारतीय रागधारी संगीत शतकाची परंपरा सांगत अनेक राजकीय सामाजिक स्थित्यंतरातनं टिकून राहिलं आहे. हे शास्त्रीय संगीत काळाच्या ओघात उच्चभ्रू वर्ग आणि गाणाऱ्या समाजापुरतं सीमित राहिलं
पण सुरुवातीला नाट्यसंगीत आणि नंतर चित्रपट संगीतांनी ही कोंडी फोडली आणि अनवट रागरागिण्या सुद्धा सुगम रूप घेऊन सर्वांच्या तोंडी खेळू लागल्या. विशेषतः हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे, रफी यांचे सुस्वर निनादू लागल्यावर मातब्बर संगीतकारांना गुरुगृही शिकलेल्या बंदिशींचं स्मरण व्हावं अशा रचना करण्याची स्फूर्ती मिळाली. संगीतकार नौशाद, मदन मोहन, रोशन हे तर या क्षेत्रातले अग्रदूत. ताना पलट्यांची जुगलबंदी चालावी अशा हिरिरीनं त्यांनी एका विशिष्ट काळात शास्त्रीय ढंगाची गीतं बांधली. 1959 साली चाचा जिंदाबाद या चित्रपटात संगीतकार मदन मोहन यांनी मन्नादा आणि लताजींकडनं ललित रागाच्या सुरावटीत एक सुंदर चाल ध्वनिमुद्रित केली. प्रीतम दर से दिखाओ, प्रीतम दर से दिखाओ, तुम बिन रो रो रैन बिताए, तुम बिन रो रो तुम बिन रो रो रैन बिताए, और भई कर आओ, प्रीतम दर से दिखाओ, प्रीतम दर से दिखाओ. सगरी रैन के जगते नैना, बाट तकत अब हारे, बाट तकत अब, बाट तकत अब, बाट तकत अब हारे. बोलो कब तक आस लगाए, खड़ी रहूं मैं द्वारे, खड़ी रहूं मैं द्वारे, और न अब तरसा, और नाम तरसाओ, प्रीतम दर से दिखाओ, प्रीतम दर से दिखाओ. पुढे 1964 साली नौशादजींनी लीडर चित्रपटात मोहम्मद रफी आणि लताजींच्या आवाजात ललत परत स्वतःच्या ढंगाने पेश केला. यात गायक बदलले पण लतास्वरांना संगीतकारांनी दुसरा पर्याय शोधला नाही, ही लक्षात ठेवण्याची गोष्ट. एक शहनशाह ने बनवा के हंसी ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है. इसके साए में सदा प्यार के चर्चे होंगे, खत्म जो हो न सकेगी वो कहानी दी है. एक शहनशाह ने बनवा के हंसी ताजमहल. भारतीय रागसंगीताच्या पारंपरिक बंदिशींमध्ये विरह, कारुण्य, शृंगार, विनवणी, भक्ती असे भाव, त्याच्या वेगवेगळ्या छटा याचं मनोहारी दर्शन घडतं. त्याबरोबरच पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, उत्तर रात्र याचा सुरांशी मेळ घालणारा संगीत विचारही आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीच सखोलतेने करून ठेवला आहे. सुरांच्या मागून मनात उठणारे भाव, त्याचं स्थलकालाशी असलेलं सहचर्य याचा संगीतकारांनी चित्रपट गीतांमध्येही कमालीचा सुंदर उपयोग करून घेतला. रात्रभर प्रियकराची वाट पाहून दुःखावेगाने गाणाऱ्या या विरहिणीची व्यथा संगीतकार मदन मोहन यांना पहाटेच्या किंचित आधी ब्राह्मवेळी गायल्या जाणाऱ्या रागामध्ये धूसर दिसली.
देख कबीरा रोया चित्रपटात लताजींनी गायलेली ही अहिर भैरव रागातली रचना शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीताची सीमारेषा पुसून टाकते. चित्रपटसृष्टीतल्या गीतकारांनी पारंपरिक बंदिशीचं माधुर्य दाखवणारी त्या शैलीतली गीतं वेळोवेळी लिहिली. प्रेम धवन, भरत व्यास, शैलेंद्र यांच्याबरोबर मजरूह सुलतानपुरी, कैफी आझमी यांनीही प्रासादिक हिंदी शब्दांच्या रचना लिहिल्या. लताजींनी गायलेली झनझन झन पायल बाजे ही बुजदिल चित्रपटातली रचना कैफी आझमी यांनी लिहिली, तर सकल बन गगन चलत पुरवाई ही मजरूह यांची कल्पना. साहिर लुधियानवी यांनी कामोद रागातल्या कारे जाने न दूंगी या बंदिशीवर चित्रलेखा चित्रपटासाठी एक सुंदर गीत लिहिलं. संगीतकार रोशन यांनी रागरंग मल्हार या चित्रपटामध्ये येरी आली पियाबिन, गरजत बरसत भीगत आयो रे अशा बंदिशी लताबाईंकडनं आवर्जून गाऊन घेतल्या होत्या. चित्रलेखामध्ये लताबाईंकडनं रोशनजींनी गाऊन घेतलेला हा कामोद राग. लता मंगेशकर आणि आशा भोसले
या दीनानाथांच्या कन्या चित्रपटसृष्टीत येण्याच्या आधीची चित्रपट गीतं आणि नंतरची चित्रपट गीतं यातला लक्षणीय फरक सामान्यातल्या सामान्य रसिकालाही सहजपणे जाणवणारा आहे. लताजींनी कारकिर्दीच्या पहिल्या 25 वर्षात जी सांगीतिक उंची गाठली त्यामागे त्यांचं महान कर्तृत्व आहेच, पण या स्वरांनी प्रेरित होऊन गीतकार संगीतकारांच्या नवोन्मेषी प्रतिभेने जी सांगीतिक भरारी घेतली त्यातून चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ उभा राहिला. ऐन उमेदीच्या कारकिर्दीमध्ये लताजींच्या कोवळ्या आवाजात हमदर्दमधली रागमाला गाऊन घेणाऱ्या संगीतकार अनिल विश्वास यांनी लता स्वरांमध्ये पूर्ण शास्त्रीय आकृतीबंधाची अडाणा रागातली बंदिश गाऊन घेण्याची इच्छा कारकिर्दीच्या अखेरीस सौतेला भाई या चित्रपटात पूर्ण केली. लाख जतन कर ले सजन घूंघटा नहीं खोलूं सोच नहीं बोलूं जमे घूंघटा नहीं खोलूं सोच नहीं बोलूं जमे सोच नहीं बोलूं जा 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 जमे 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 सोच नहीं बोलूं जमे सोच नहीं बोलूं अखियों में रैन गई ओ सैया अखियों में रैन गई सैया अखियों में रैन गई गिन गिन तारे ओ तुम जाए बसे कहाँ सोतन द्वारे ओ तुम जाए बसे सोतन द्वारे जमे सोच नहीं बोलूं बनमा जरे जा मपनी धनी सा मगर तनी नि गमरे सा जमे 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 सोच नहीं बोलूं जमे सोच नहीं बोलूं. झनक झनक पायल बाजे या शांताराम बापूंच्या चित्रपटातनं संगीतकार वसंत देसाईंनी भारतीय अभिजात स्वरांचं सप्तरंगी इंद्रधनुष्य उभं केलं. विविध रागांमधली नृत्यगीतं, रागमाला, युगुलगीतं याची चित्रपटामध्ये अक्षरशः रेलचेल होती. एवढं विस्तृत आणि आव्हानात्मक काम चित्रपट संगीत क्षेत्रात परत कुणी केलं नाही हेही इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. लताजींनी इथे सारंग, मल्हार आणि बहार रागातली रागमाला गायली, बागेश्री, देस, मालगुंजी रागातली स्वतंत्र गीतं आणि अखेरीस जो तुम तोडो पिया ही भैरवीही गायली. देस रागाच्या सुरावटीतलं सैया जाओ हे नाजूक हरकतींचं अत्यंत कोमल अशा गायकीचं लता स्वरांमधलं गीत सुरांच्या रेशमी लडी उलगडत एका वेगळ्या विश्वात घेऊन जातं.
एकाच रागाच्या विविध छटा लता स्वरांमध्ये डोळ्यासमोर उलगडाव्यात आणि त्या स्वरांच्या अंगभूत सौंदर्याने दिपून जावं, हा अनुभव रसिकांनी चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळात वारंवार घेतला. उदाहरणच द्यायचं तर यमन, बागेश्री, भीमपलास, पहाडी, भैरवी अशा रागांमध्ये लताजींनी वेगवेगळ्या मूड्सची अगणित गीतं गायली. त्यातल्या स्वरसमूहांनी हा यमन, हा पहाडी, हा भैरव, हा बागेश्री अशी रागसंगीताची सोपी उदाहरणं नकळता दिली. रंगोली चित्रपटात शंकर जयकिशन यांचा हा बागेश्री आणि त्याला जोडून सी रामचंद्र यांच्या अनारकलीमधला लताजींनी गायलेला बागेश्री आपण ऐकूया. याच बागेश्री रागाच्या सुरावटीत संगीतकार चित्रगुप्त यांनी बेजुबान चित्रपटात एक प्रेमगीत संगीतबद्ध केलं. अभिनेत्री हेलन यांच्यावर चित्रित झालेलं लता स्वरांमधलं हे गीत बागेश्री स्वरसमुदायाचा विशिष्ट अनुभव देतच, पण त्याबरोबरच किंवा त्याहीपेक्षा जास्त या गीताच्या अर्थातून मांडणीतनं मिळणारा आनंद बागेश्रीच्या सीमा ओलांडून पुढे घेऊन जातो. दीवाने तुम दीवाने हम, किसे है हम क्या कहे ये ज़माना. दीवाने तुम दीवाने हम, किसे है हम क्या कहे ये ज़माना. वही है दिल वही है हम, मगर नजर में नया है फसाना. दीवाने तुम दीवाने हम. नए अंदाज लिए आई है ये रात में, नए अंदाज लिए आई है ये रात में. जरा सा छेड़ भी दो आज कोई बात नहीं. नई महके नई हलचल है कहाँ हम जाने न. दीवाने तुम दीवाने हम, किसे है हम क्या कहे ये ज़माना. दीवाने तुम दीवाने हम. लता मंगेशकर या परिपूर्ण स्वरातून एकाच रागाच्या अनेक विलोभनीय छटा वेगवेगळ्या चित्रपट गीतांमधनं रसिकांसमोर आल्या.
भीमपलास हा सुगम संगीतातलं भावदर्शन घडवण्यासाठी अनेक संगीतकारांना खुणावणारा, मोहात पाडणारा राग. या रागाचा उच्चार होता क्षणी उस्ताद रईस खां यांची तीव्र स्वरात झंकारणारी सतार आणि पाठोपाठ त्याला येऊन भिडणारा लताजींचा स्वर हे हजारो श्रोत्यांच्या मनातलं अद्वैत आहे. संगीतकार मदन मोहन यांनी भीमपलासीला दिलेलं हे चिरंजीवी रूप म्हणजे रागसंगीतावर आधारित गीतांमध्ये अढळ पद मिळालेलं चित्रपट गीत. मुझे जीने दो या चित्रपटात संगीतकार जयदेव यांनी साहिर यांच्या रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कुछ मध्यम मध्यम या सुंदर शब्दांसाठी रागसंगीतातलं पूर्वापार चालत आलेलं समयचक्र जाणीवपूर्वक ओलांडून भीमपलासीतली चाल बांधली. वहिदा रहमान यांचा अभिनय, नृत्य कौशल्य, लता स्वरांमधनं त्याला मिळणारी ऊर्जा अद्भुत आहे. तुम आओ
भीमपलास आणि पटदीप यामध्ये म्हटलं तर एका निषादाचा फरक, पण त्यामुळे बदलणाऱ्या भावावस्थेतल्या सूक्ष्म छटेने चित्रपट संगीतातल्या जाणकार संगीतकारांना मोहात पाडलं. एकाच चित्रपटात भीमपलास आणि पटदीप यातला फरक एकाच लतास्वरांमधनं संगीतकार सचिन देव बर्मन यांनी दाखवून दिला. शर्मिलीमधलं खिलते है गुल यहाँ हे गीत म्हणजे भीमपलासीमधली सुंदर अभिव्यक्ती. खिलते हैं गुल यहाँ, खिल के बिखरने को मिलते हैं दिल यहाँ, मिल के बिखरने को खिलते हैं गुल यहाँ, खिल के बिखरने को खिलते हैं गुल यहाँ. सुरावटीत शुद्ध निषादाला आमंत्रण देऊन सचिनदांनी मेघाछाये आधी रात ही पटदीप मधली बंदिश शर्मिलीमध्येच लतास्वरांमधनं सादर केली. चित्रपटाच्या कथानकानुसार या गीताच्या सुरुवातीला आणि इंटरल्यूड्समध्ये वेस्टर्न म्युझिकचं फ्युजन आहे, पण ज्या विचारांनी हे गीत घडलंय आणि लतासुरांनी ते पेललंय त्याला अक्षरशः तोड नाही.
लताजींनी गायलेल्या या अशा गीतांमधनं भारतीय संगीतातल्या संपन्नतेचं दर्शन डोळे दिपवून टाकतं. अर्थात तेवढ्याच गुणी आणि विद्वान संगीतकारांचं योगदान त्यात आहे हेही विसरून चालणार नाही. संगीतकार वसंत देसाईंनी बिहाग रागाचं अत्यंत सुगम रूप गूंज उठी शहनाईमध्ये लता स्वरांमध्ये दाखवलं, तर नौशादजींनी उडन खटोला आणि मेरे मेहबूबमध्ये याच स्वरातनं बिहाग राग रसिकांच्या मनावर ठसवला. याच बिहाग आणि मारू बिहाग या रागातल्या बदलणाऱ्या सूक्ष्म छटेची गीतही लता स्वरांमधनं आपल्याला ऐकायला मिळतात. पंडित भीष्मदेव चटर्जी आणि उस्ताद बादल खां यांच्याकडे शागिर्दी केलेल्या संगीतकार सचिन देव बर्मन यांनी देवदास चित्रपटात लता स्वरांमधनं फार रसिकतेने मारू बिहाग ऐकवला. क्या अब आगे तेरी मर्जी, आगे तेरी मर्जी, हो मोरे सैया, हो मोरे बलमा बेदर्दी, आगे तेरी मर्जी, आगे तेरी मर्जी सजनवा, आगे तेरी मर्जी पिहरवा, आगे तेरी मर्जी.
सचिनदा आणि त्यांचाच संगीत वारसा घेऊन आलेल्या राहुल देव बर्मन या त्यांच्या सुपुत्रांनी जणू देव बर्मन हे नवं संगीत घराणं चित्रपट संगीतामध्ये निर्माण केलं. 1948 साली सचिनदांच्या पहिल्या चित्रपटापासून 1994 साली राहुल देव बर्मन यांच्या मृत्यूपर्यंत बर्मन पिता पुत्रांनी जे सांगीतिक कर्तृत्व उभं केलं ते अक्षरशः स्तिमित करणारं आहे. लताजींनी शेकडो गीतं या पिता पुत्रांसाठी गायली. बिहाग रागातच राहुल देव बर्मन यांनीही गुलजार यांची एक रचना लता मंगेशकर आणि भूपेंद्र यांच्याकडनं गाऊन घेतली. परिचय चित्रपटामध्ये शास्त्रीय गायनासाठी सर्वस्व वाहणाऱ्या पिता आणि कन्येच्या मुखी हे गाणं आहे. विपन्न अवस्थेत मुलीला आणि 4 छोट्या मुलांना केवळ गाण्याचं धन मागे ठेवणाऱ्या संजीव कुमार यांच्या पित्याच्या भूमिकेमध्ये मास्टर दीनानाथांचा भास होतो. जागी हुई अखियों में रात नाई रहना, बीती ना बीताई रहना. परिचय चित्रपटाच्या आधी 10 वर्ष छोटे नवाब या आपल्या पहिल्याच चित्रपटात संगीतकार राहुल देव बर्मन यांनी लताजींकडनं रागेश्री आणि बागेश्रीच्या सुमधूर मिश्रणाच्या मालगुंजी रागात बांधलेल्या एका सुंदर रचनेने कारकिर्दीचा शुभारंभ केला होता. घिर
संगीतासाठी संगीतकारांनी लोकगीतांच्या रागसंगीताच्या चौकटीत स्वतःचं योगदान देणाऱ्या रचना बांधल्या. अनेकदा या गीतांमध्ये रागसंगीत आपसूक डोकावलं तर काही वेळेला निवडक सुरांच्या चौकटीत या रचना बांधल्या गेल्या. पहाडीसारखा लोकसंगीतातनं उगम पावलेला राग तर चित्रपट गीतांसाठी फार पोषक ठरला. लताजींनी यमन, बागेश्री, पहाडी आणि भैरवीमध्ये कारकिर्दीतली सर्वाधिक गीतं गायली. संगीतकार खय्याम, नौशाद यांच्या गीतांमध्ये पहाडीचे सूर अभावितपणे आले तर संगीतकार जयदेव यांनी पहाडीमध्ये बांधलेली लता स्वरांमधली रचना अमरत्व घेऊन आली. रागदारी संगीताने छायाप्रकाशाचं अस्तित्व चित्रपट गीतांमध्ये सदैव दाखवलं. काही वेळेला रूढ चौकटीतले रागदारी स्वर वेगळ्या लगावानी, ठहरावानी या गीतांमधनं आले. खरं सांगायचं तर एकेकाळी लताजी हे सारं एका अंतस्थ नजरेने आतल्या अंगभूत सौंदर्य दृष्टीने बुद्धिमत्तेने गाऊन गेले आहेत. रागाच्या चौकटीच्या फार पुढची सांगीतिक समृद्धी या गीतांनी आपल्याला दिली आहे.
चुनरिया सजना तोरे रंग में मैंने रंगले. श्रोते हो, मागच्या आणि आजच्या भागातली गीतं ऐकल्यावर लताजी या बुद्धिवादी गाणी गाणाऱ्या सुरेल गळ्याच्या शास्त्रीय गायिका आहेत असं विधान केल्यास ते वावगं ठरू नये. वयाच्या 13व्या वर्षी आपत घटनेने लताजी चित्रपट संगीत क्षेत्रात आल्या. तसं झालं नसतं तर लताजी शास्त्रीय गायन क्षेत्रात आल्या असत्या का आणि त्यांच्या स्वरातले अर्ध्या तासाचे 1 तासाचे ख्याल ऐकण्याचं भाग्य रसिकांना मिळालं असतं का, या जर-तरची उत्तरं आपल्या कुणाच्याही हातात नाहीत. लताजींनी या जर-तरचा विचार न करता चित्रपट संगीतातनं शास्त्रीय संगीताची मनोभावे पूजा केली आणि या महान भारतीय परंपरेचा प्रसार केला. म्हणूनच साक्षात सरस्वतीचं वरदान लाभलेल्या या स्वरांमध्ये सरस्वती वंदना ऐकणं ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. माता सरस्वती शारदा, माता सरस्वती शारदा, हे माता सरस्वती शारदा, विद्यादानी दयानी दुःख हरिणी, जगत जननी ज्वालामुखी माता सरस्वती शारदा, हे माता सरस्वती शारदा, विद्यादानी दयानी दुःख हरिणी, जगत जननी ज्वालामुखी माता सरस्वती शारदा, हे माता सरस्वती शारदा. कीजे सुदृष्टि, कीजे सुदृष्टि, सेवक दान अपना, इतना वरदान दीजिए. तान ताल और आलाप बुद्धि अलंकार, शारदा, हे माता सरस्वती शारदा, विद्यादानी दयानी दुःख हरिणी, जगत जननी ज्वालामुखी माता सरस्वती शारदा, हे माता सरस्वती शारदा, हे माता सरस्वती शारदा. श्रोते हो, आलाप चित्रपटातल्या संगीतकार जयदेव यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनेने आज इथेच निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण घरंदाज सूर गायिका लता मंगेशकर यांनी गायलेल्या शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध ऐकला.